नमस्कार मित्रांनो, पुन्हा आज पॅनल 10 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. सोबतच आज शब्दसुमनांनी मी स्वागत करतो आहे उदय कुमारजी कल्लप्पा नाईक सर. हे रत्नागिरी जिल्ह्यामधून बिलॉंग करतात. इंग्रजी विषयामध्ये एक विशेष असं प्रभुत्व असलेलं हे व्यक्तिमत्व असून EMAR या प्रोजेक्टमध्ये आम्ही सर्वांनी सोबत काम केलेलं आहे. त्यामध्येही त्यांची खरंच एक उल्लेखनीय कामगिरी आम्हाला दिसून आली. करिता आज आपल्या या प्रोग्राम मध्ये आज आपल्या सोबत आहे उदय कुमारजी कल्लप्पा नाईक सर. उदय सर. हॅलो. ओके सर, थँक्यू. सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि इथे मला बोलवल्याबद्दल विक्रम सर मनापासून धन्यवाद. आणि मगापासून मी पाहतोय की ज्या इजने तुमची मुलं हे डिव्हाइस हाताळत आहेत, झूमवर कनेक्ट होत आहेत, तर खरंच चांगलं वाटलं. आणि तुमचं जे काही प्रोजेक्ट आहे त्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजच्या आपल्या सेशनला आपण सुरुवात करूया. निश्चित सर. ओके, ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओची आवश्यकता आहे की सर? ॲज यू विश. ओके ओके, ठीक आहे. हा मित्रांनो, नमस्कार. आपण आज तुमच्या ग्रामर मधलाच एक टॉपिक पाहणार आहोत. तो आहे मराठीमध्ये ज्याला आपण प्रयोग म्हणतो आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला व्हॉइस म्हणतो. We have seen about it that there are two types of voice. One of them is active voice and the other is passive voice. तुम्ही सर्वजण त्या गोष्टीशी फॅमिलियर असाल. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. तर मी पहिल्यांदा मराठीमध्ये सांगतो की प्रयोग हे मराठीमध्ये 3 प्रकारचे असतात. एक कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावे प्रयोग. प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता असतो, क्रियापद असतं आणि काही वाक्यामध्ये कर्म असतो किंवा कर्म नसतो. एखाद्या कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष आणि विभक्ती यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण म्हणतो कर्तरी प्रयोग. आणि जेव्हा हेच कर्माच्या बाबतीत घडतं, ऑब्जेक्टच्या बाबतीत, की ज्याच्या लिंग, वचन, पुरुष आणि विभक्तीमुळे जर क्रियापद बदलत असेल, क्रियापदाचं रूप बदलत असेल, तर त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. आणि ह्या दोन्हीपैकी कोणतीच गोष्ट घडत नसेल, क्रियापदामध्ये कोणताही बदल होत नसेल, तर त्याला भावे प्रयोग असं म्हणतो. ठीक आहे, हे फक्त ओळखीसाठी, ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. तर आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस कडे वळूया. तर एखादं विधान असतं, मग ते साधं स्टेटमेंट असेल किंवा एखादं नकारार्थी वाक्य असेल किंवा एखादं प्रश्न असेल, त्याचा आपण काय करतो, कर्ता आणि कर्म आणि क्रियापद या 3 गोष्टी शोधून आपण त्याच्यामध्ये थोडस बदल करतो. हा बदल असा असतो की त्यामुळे वाक्याचा काही अर्थ बदलत नाही. जसं
राजूने आंबा खाल्ला. राजूने आंबा खाल्ला. Raju, it's mango. Raju आंबा कोणी ate mango. राजू एट अ मँगो. हे वाक्य आहे. याच्या वाक्यामध्ये आपण बदल करतो की ज्याच्यामध्ये कर्म आपण पाहतो मँगो आहे, पण आणि जर कर्माने वाक्याची सुरुवात करायची झाली तर ते वाक्य कसं होईल? Mango is mango was eaten by me. Okay. Have you eaten any mango? There was Raju. Okay. Raju. The mango was eaten by Me. Raju. First of all, I said that every statement has a subject, an object, and verb. Here we see the subject is Raju. yes, Raju. it's Raju. Then the object is A mango. A mango. mango. A mango. A mango. And what is the verb? Verb is eat. 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 I said Raju ate a mango. Can you guess can you find out the tense of the verb? Simple past tense. Simple past It tense. is past tense. Okay, it's past tense. Simple past tense. While converting this to passive, what will we do first? Start with object. We have to take had. Okay. Anything else? We have to take first we take a object, then watch, then verb, and then subject. Okay, first object. The object is mango or mango. Okay, the first part of the sentence will be a mango. Then Had. Was. 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 Okay. Look at the verb. It's a simple past. It's ate. So here we are going to use was. Eaten. The mango was. Then the next part. Mango. Eaten. Mango. Eaten. The PP of eat. Past participle of verb eat. It will be eaten. The mango was eaten By Raju. By Raju. There a word that is called a by, by. By whom it is eaten? It was eaten by Raju. Then the sentence will be, who will tell me the complete sentence? In passive form? Mango was eaten by Raju. Yes, absolutely correct. A mango was eaten by Raju. Okay. If you see the hierarchy of converting to passive, first of all, we found the subject, then the verb, then the tense of the verb, and then we converted by beginning with its object. So I'm going to give you another sentence. Okay, listen attentively.
The sentence is Rama helps Hari. I will repeat it again. Rama helps Hari. As I said, we are going to find out first the subject. Rama and Hari. Yes, Hari. the subject here. Okay, then Hari object. is also Yes, Hari. Hari is another noun here, and it is object. Then what is the verb? help. Help. Okay. We have completed 3 steps. Then find out the tense of the verb. Simple present. Present Yes, it tense. is simple present tense. Very nice. Very nice. It's simple present tense. Rama helps Hari. Then convert it into passive. Her. It will not be converted. Okay. Yes. Bhavar, Rohini, Aradhya, Vaibhavi. Sir, you didn't use your object. Yes, repeat it again, please. Sir, you didn't hear. Sir, you didn't use your object, so it will not be converted. Here isn't any object. Okay, if I say it will be Hari is helped by Rama. Hari is helped by. No, sir. Then what will be? Sir, repeat your sentence. Okay, here is object, and that is Hari. The another noun is Hari, and that is object. So we will start the sentence with Hari, and it will be Hari is helped by Rama. Is it okay now? Okay. Yes. या इथे आपण Yes. कर्ता ओळखला, कर्म ओळखला. नाउन जरी तो नाम असला, व्यक्ती असली, तरी सुद्धा ते ऑब्जेक्ट असू शकतं. करणारा कोण आणि क्रिया कोणावर झाली, या 2 गोष्टी आपण जेव्हा शोधतो त्यावेळेला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आपल्याला मिळतात. आणि इज हा टू बीचा फॉर्म वापरला आपण, बिकॉज ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे म्हणून. आणि हेल्पचं पीपी पास्ट पार्टिसिपल फॉर्म वापरला आपण हेल्पड. ओके, आणखी एखादं वाक्य सांगतो मी. ओके, जरा थोडस वेगळं वाक्य घेतो. ही टोल्ड स्टोरीज. Stories was told by her. Stories were told by her. Stories were told by Her. I said, I will repeat the statement again. He told stories. He. Stories were told by him. Okay, it's nice, very nice. Stories. The plural form is there, so we used were. Stories were told by Him. There is a pronoun he, so it becomes him there.
Okay. There is another statement. I called an auto. I called an auto. And I call it. An auto is called by me. Okay. An auto is called by me. Is absolutely correct. Another. Here, I is converted into me. Then another statement. He patted my hand. He patted my hand. Hand was patted by me. My hand was Okay. patted by me. Devansh. Okay. The statement of Devansh is corrected. And was patted by him, because there is a pronoun he. Okay, here comes Kiran. The statement is Kiran laughed at me. Your question. Not Kiran Devkar. Kiran laughed at me. Sir, can you repeat your sentence? Okay, I will repeat it. Kiran laughed at me. At me was laughed by Kiran. I needed some corrections. Devansh, your effort is good. Yes, Kiran, will you try? Kiran laughed at me. Atharva? Yes, Naitik. Verb. The form of verb is in phrase. Means here is not a single verb. It is in phrase. The laughed at is the phrase of verb. So think about that. The verb is laughed at. First of all, find out the subject. Yes, Naitik, what is the subject? Subject. Yeah. Subject is a Kiran. Kiran. Kiran is subject. Kiran is noun. Kiran is noun and it is subject. Yes. And me is pronoun. Yes. Okay. And it is object. Okay. And laughed at is the verb. Okay. Now think about me. Me is the object. Then what will it become? Me. Our verb is V2. Verb is V2. Kiran laughed at me. yeah. Me was laughed at Kiran by Kiran. Yeah, you are correct. But we have to convert me into I. I was laughed at Kiran by Kiran. Hi, Kiran. You are 100% correct. Very nice try. Very nice effort by Naitik. Thank you, sir. A big applause for Naitik. I was laughed at Kiran. I was laughed at by Kiran.
इथे लक्षात ठेवायचं की वर्ब हा सिंगल वर्डच असेल असं काही नाहीये. एखादा फ्रेज सुद्धा, म्हणजे फ्रेज म्हणजे काय असू शकतं, आता कसं गॉबल, गॉबल हा शब्द आहे, गॉबल अप, युपी अप हा शब्द त्याला जोडून येतो, प्रिपोजिशन जोडून येतं, त्यावेळेस तो फ्रेज होतो वर्बचा, तो आहे तसा आपल्याला वापरायचा आहे. फक्त त्याचा फॉर्म बदलून त्याचा जो विभक्ती प्रत्यय आहे तो आहे तसा वापरायचा आहे. त्यामुळे ऍट आला, अप आला, इन आला तर तो वर्बला जोडून असेल तर तो तसाच वापरायचा आहे. ओके, अशा प्रकारचे काही प्रश्न असू शकतात. बघूया माझ्याकडे तसे काही स्टेटमेंट्स आहेत का. ओके, आणखी एखादं वाक्य सांगतो तुम्हाला मी. ओके, द नेक्स्ट स्टेटमेंट इज सी गेव देम द keys. I will repeat it again. She gave them. She gave them the keys. The keys. The key is given by C. Go step by step. Keys was being give to them. Sorry, keys was being given to them by her. Okay, listen first. I will repeat it again. She gave them keys. Okay, first of all, find out the subject. C. Okay. Then the final part of the passive statement will be by her. Okay. Then find out the verb. Gave. Verb will be gave. Okay. मग आता गेव आहे तर टेन्स कोणता आहे याचा. Simple past. Simple past tense. Simple past tense. सिंपल पास्ट टेन्स. आता बघा पुढचा जो पार्ट आहे तो ऐका. सी गेव देम द कीज. देम द कीज. सी गेव देम द कीज. आतापर्यंत आपण बघत होतो की सिंगल ऑब्जेक्ट असतं, पण इथे दोन ऑब्जेक्ट आहेत, एक देम अँड द सेकंड इज कीज. त्यावेळेला दोन्ही पद्धतीने आपण वाक्याची सुरुवात करू शकतो. कीजने करू शकतो किंवा देने करू शकतो. तर आपण सुरुवात केलेली होती की कीजने. द कीज हा प्लुरल फॉर्म आहे म्हणून मगाशी कोणीतरी वापरलं वॉज, तर त्याऐवजी आपण वेअर वापरलेलं चांगलं. द कीज वेअर. आता गेवचा Given. गिवन. द कीज वेअर गिवन Them by her. ओके, नाईस. ओके, नाईस. Keys were given to them by her. आता आणखी एखादं वाक्य पॅसिव्हचं होऊ शकतं की ज्याची सुरुवात आता इथं देम आहे ऑब्जेक्ट, त्याची सुरुवात कशाने होईल मग.
It's given Denny. It's given THEY देने सुरू होऊ शकतं. मग कसं होईल वाक्य ते? They were given keys by her. Okay, they were given the keys. ज्या नामाला आर्टिकल आलेलं असेल, ए असेल, एन असेल किंवा द असेल, ते आपण जसे तसं वापरणार आहोत. सो इट विल बी दे वेअर गिवन द कीज. इथे बाय हर हे वापरलंच पाहिजे असंही नाहीये. काही वाक्य आपण असं करू शकतो की बाय वापरलं नाही तरी चालू शकतं. असं एखादं आणखी एक वाक्य सांगतो बघा आपल्याला कन्वर्ट करता येईल का? The police arrested him. He was arrested by police. I will repeat the statement again. That here there is not any necessity to use by. बाय वापरलंच पाहिजे अशी काही अपेक्षा नाहीये, कारण अरेस्ट कोण करतात? पोलीसच करतात ना. सो द पोलीस अरेस्टेड हिम. तर त्या ठिकाणी हिमचा ही होईल ही. अरेस्टेड आहे म्हटल्यानंतर वॉज येणार. ही वॉज अरेस्टेडचा थर्ड पण पीपी पण अरेस्टेडच होतो. ओके, आणखी एक वाक्य सांगतो तुम्हाला की जिथे बायची गरज नाहीये. We expect good news. Expect good news. Good news is expected by. Is expected by the news. The news Expected. Is expected by whom? By us. But here is by it. Here isn't any necessity of use by. We expect good news. Good news was good news is expected. Good news is expected. आज निकाल आहे आणि आज काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल. ती कोणाकडून मिळेल ही गोष्ट महत्वाची नाहीये. कोणाकडून मिळेल ही महत्वाची नाही. कुठून तरी चांगली गोष्ट ऐकायला मिळेल या अर्थाने हे वाक्य आलेलं आहे. त्यामुळे इथं बाय वापरलंच पाहिजे अशी काही अपेक्षा नाही. वापरल्याने चुकत काय नाही, परंतु त्याची गरज नसते. आणखी एक वाक्य सांगतो बघा. I have sold my bicycle. Bicycle was sold by me. Bicycle was sold by me. I will repeat the sentence again. I have sold. There is have.
Bicycle the has been bicycle I the Yeah. bicycle bicycle was was sold by me. Bicycle had sold by me. Bicycle had sold by me. bicycle had been sold by me. Bicycle had sold by It's not a bicycle was sold Okay, okay. how we say bicycle had sold by me. Yes, something is missing. You are trying Had very been nice. One more thing, Yeah. one more thing I would like to mention. It's not direct, indirect. bicycle had been sold by me. Yeah. The bicycle, my bicycle had been sold. Okay. Now we'll turn to the questions now. If there is a question, did you write a letter? did you write a letter? I will repeat it again. Did you write a letter? Did was Didn't you write a letter? was later written by your by your was later written by your Okay. Something added more. We try it again. Was a letter written by your by your You. you? Yeah. Was a letter written by you. इथे एक सिंपल गोष्ट आहे की क्वेश्चनचं आपण काय करायचं एक विधान बनवून घ्यायचं. एक सिंपल विधानार्थी वाक्य बनवून घ्यायचं. जसं की डिड यू राईट अ लेटर, त्याने डीड आहे म्हणल्यानंतर आपण इथे काय वापरणार आहोत रोट. यू रोट अ लेटर. त्याचा आपण शक्यतो ट्राय करायचं आहे की पॅसिव्ह मध्ये कसं होईल. a letter was written by you. ओके, अ लेटर वॉज रिटन बाय यू. आता त्याला आपण क्वेश्चन करायचं. फक्त Was a letter written writing by you. yeah. Was a letter written by you. Just Okay. wait, sir. I want to interrupt you. This is the last minute. Yeah. Okay. On the How behalf many, of my how all, many minutes remain, sir? How much time? It's running last minute. Okay, okay. I would like to share something that you guys are so nice and absolutely you are brilliant. And as like you, your teacher, your sir is Vikram sir is also a nice guy, and I would like to give you wishes for your bright future. Thank you, sir.